चला तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर विद्यार्थी मित्रांनो, मागे व्हिडिओमध्ये आपण वर्ब्सचे काही फॉर्म्स पाहिलेले होते। तर आजही आपण या ठिकाणी वर्ब्स, त्याचे अर्थ आणि त्याचे जे फॉर्म्स आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो वर्ब आहे आपला तो आहे पडणे। आता पडण्याला इंग्लिश मध्ये काय बोलतात? पडणे, फॉल। त्याचं दुसरं रूप आहे फेल, तिसरा रूप आहे फॉलन, चौथा रूप आहे फॉलिंग आणि पाचवा रूप आहे फॉल्स। तर विद्यार्थी मित्रांनो, हा आयएनजी फॉर्म आहे, यालाच आपण क्रियापदाचे चौथे रूप किंवा आयएनजी फॉर्म असे सुद्धा आपण म्हणतो। एखादी क्रिया अपूर्ण जर दर्शवायची असेल तर आपण आयएनजी फॉर्म हा लावत असतो आणि हे थर्ड पर्सन सिंग्युलर फॉर्म आहे, म्हणजे क्रियापदाचे पाचवे रूप। तर बघा, तृतीय पुरुषी जो कर्ता असतो त्याच्या पुढे जर आपण साधा काळ वापरत असतो, साधा वर्तमान काळ, तर त्या ठिकाणी आपल्याला एस किंवा ईएस हा प्रत्यय लावायचा असतो। दुसरा क्रियापद आहे काही करू देणे। ठीक आहे, लेट मी डू धिस असं आपण काहीतरी म्हणत असतो। ठीक आहे, मला हे करू दे। ठीक आहे, तर तेव्हा आपल्याला शब्द वापरायचा आहे, वर्ब वापरायचा आहे लेट। सेकंड फॉर्म आहे लेट, थर्ड फॉर्म सुद्धा लेट आहे, फोर्थ फॉर्म आहे म्हणजे आयएनजी फॉर्म लेटिंग आणि लेट्स हा पाचवा फॉर्म आहे। पुढचं क्रियापद आहे बोलणे, स्पीक, दुसरा आहे स्पोक, तिसरा रूप आहे स्पोकन, चौथा रूप आहे स्पीकिंग आणि पाचवा रूप आहे स्पीक्स। पुढचं क्रियापद आहे बसणे। ठीक आहे, बसण्याला सिट, दुसरा रूप आहे सॅट, तिसरा रूप आहे सॅट, सिट, सॅट, सॅट। बघा, दुसरा आणि तिसरा जो रूप आहे तो या ठिकाणी सेम आहे। ठीक आहे, सारखाच आहे। चौथा रूप आहे सिटिंग। बघा, या ठिकाणी मूळ क्रियापदाला आयएनजी फॉर्म लावायचा असतो। मूळ क्रियापद आहे सिट आणि सिटचं होणार सिटिंग, पण काही ठिकाणी मात्र शेवटचा जो लेटर आहे तो डबल येतो। ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी टी जो आहे लेटर तो डबल होऊन जाणार, म्हणजे सिटचं सिटिंग आणि पाचवं रूप आहे सिट्स। पुढचं आहे पळणे, रन, दुसरा रूप आहे रॅन, तिसरा रूप आहे रन आणि चौथा रूप आहे रनिंग। या ठिकाणी पण एन हा डबल वेळा, ठीक आहे, म्हणजे दोन वेळा आपल्याला या ठिकाणी लिहायचा असतो आणि पाचवं रूप आहे रन्स। पुढचा क्रियापद आहे गोठणे, गोठणे म्हणजे फ्रीज, दुसरा रूप आहे फ्रोज, तिसरा रूप आहे फ्रोझन आणि आयएनजी फॉर्म आहे म्हणजे चौथा रूप आहे फ्रीजिंग आणि एस लावायचा असतो या ठिकाणी। तर ई ऑलरेडी आहे या ठिकाणी, फक्त आपल्याला या ठिकाणी एस लावायचा आहे, फ्रीजेस। पुढचं आहे वाढणे। ठीक आहे, एखादी गोष्ट वाढत असते, बघा एखादं झाड वाढत आहे, ठीक आहे, तर आपण काय म्हणतो त्याला? ग्रो। ठीक आहे, वाढणे म्हणजे ग्रो, ग्रीव, ग्रोन, ग्रोविंग आणि ग्रोज। पुढचं आहे उद्भवणे, अराइज, दुसरा रूप आहे अरोज, तिसरा रूप आहे अराइजन, चौथा रूप आहे अराइजिंग आणि पाचवा रूप आहे अराइजेस। पुढचा क्रियापद आहे वाकणे, बेंड, दुसरा रूप आहे बेंट, तिसरा रूप पण सेम आहे बेंट आणि आयएनजी फॉर्म लावताना मूळ क्रियापदाला म्हणजे बेंडिंग आणि बेंड्स। आणि पुढचा आहे चावणे म्हणजे बाईट, दुसरा रूप आहे बीट, तिसरा रूप आहे बिटन, चौथा रूप आहे बिटिंग आणि पाचवं रूप आहे बाईट्स। तर असे काही क्रियापद आज आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत, अर्थ आणि त्याचे फॉर्म्स। ठीक आहे, तर एकूण 5 फॉर्म असतात, पण 3 फॉर्म कमीत कमी तुमच्या लक्षात राहणे हे खूप महत्त्वाचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कोणताही ग्रामर जर परीक्षेत विचारला जाईल तर त्याच्यामध्ये वर्ब हे खूप महत्त्वाचं कार्य करत असते। ठीक आहे, वर्ब माहिती असेल तर तुम्ही इंग्लिश सेंटेन्स सुद्धा या ठिकाणी बनवू शकता, इझिली बनवू शकता, तुम्ही इंग्लिश बोलायला शिकू शकता। जर वर्ब माहित नसतील तर तुम्हाला बहुतेक अडचणींचा सामना हा करावा लागतो। तर वर्ब माहिती असणे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचे अर्थ आणि त्याचे जे फॉर्म्स असतात
ठीक आहे, ते सुद्धा माहिती असणं या ठिकाणी खूप गरजेचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कधी कधी परीक्षेत हे वर्ब्सचे जे फॉर्म्स आहेत ते सुद्धा 1 मार्काला ग्रामरमध्ये विचारले जातात. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.